बातमी नंदुरबारमधून। नंदुरबार शहरासह धडगाव, शहादा आणि सातपुडा परिसरामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे। पावसाअभावी नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 40% पेरण्या झाल्या आहेत। 60% पेरण्या अद्याप बाकी असून याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतोय। दुसरीकडे दमदार पाऊस नसल्याने पाणी टंचाई देखील निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत झवेरी यांनी। नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 1.5 महिन्यापासून प्रतीक्षित असलेल्या पावसाला आज कुठेतरी रिमझिम स्वरूपात सुरुवात झाली आहे। सकाळपासूनच नंदुरबार जिल्ह्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे। नंदुरबारसह तळोदा, शहादा, अक्कलकुवा या परिसरात देखील सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे। मात्र गेल्या 1.5 महिन्यापासून कुठेतरी पावसाने दडी मारल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागला होता। मात्र जिल्ह्यात अद्यापपर्यंत फक्त 40% पेरणी जी आहे ती झाल्या असल्याचं कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे। मात्र उर्वरित 60% पेरणी जी आहे ती पावसाअभावी रखडल्याचं देखील कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे। मात्र या पावसामुळे, आजच्या रिमझिम पावसामुळे कुठेतरी शेतकऱ्यांसह नागरिकांना देखील याचा दिलासा जो आहे तो मिळाला आहे। मात्र येणाऱ्या काही दिवसात जर दमदार पाऊस झाला नाही तर याचा फटका जो आहे तो सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसताना दिसून येणार आहे। प्रशांत झवेरी, NDTV मराठी, नंदुरबार।